नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कुकरमध्ये झटपट वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। अशा प्रकारची रस्सा भाजी तुम्ही बनवली तर नक्कीच एका पोळीऐवजी 2 पोळ्या खाल एवढी चविष्ट बनते। त्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर सर्वात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत। त्यासाठी लोखंडाच्या तव्यावर एक छोटा चमचा तेल घ्यायचा आहे। यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा लांबट आकारात कट करून तो टाकायचा आणि मीडियम फ्लेमवर हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन रंगावर भाजून घ्यायचा आहे। तुम्ही अशा प्रकारचं वाटण तयार करून 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आणि आयत्या वेळी हवी तेव्हा यापासून तुम्ही मसाल्याची कुठलीही भाजी बनवू शकतात। तर कांदा भाजला गेला की तो तव्यावर असा साईडला करायचा। याच तव्यावर आता आपल्याला 3 मोठे चमचे सुकं खोबरं भाजून ॲड करायचं आहे। हे सुद्धा छान ब्राउन रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजलं गेलं की ते सुद्धा असं तव्यावर थोडंसं साईडला करायचं। याच तव्यावर आता आपल्याला एक मोठा चमचा धने, एक छोटा चमचा तीळ आणि एक छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। हे सुद्धा गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तीळ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल। तर हे सर्व पदार्थ भाजले गेले की एकत्र करायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आणि या गरम पदार्थांमध्ये आता आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर हे मिश्रण आता आपल्याला गार करून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटणाचं सर्व मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। यामध्ये थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या टाकल्या आहे। तर ही पद्धत माझ्या आजीची आहे। ती नेहमी मसाल्याच्या भाजींना थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या अवश्य टाकायची, त्यामुळे भाजीला चव छान येते। एकदा ट्राय करून बघा। तर वाटण करताना आवश्यकतेनुसार पाणी टाकून असं बारीक आपलं इथे वाटण रेडी झालं आहे। आता कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। कढीपत्ता नसेल तर तुम्ही यामध्ये एखादं तमालपत्र टाकलं तरीही चालेल। आता आपण यामध्ये वाटण टाकून घेणार आहोत। तर वाटण टाकल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे। या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप चविष्ट भाजी होते। तर इथे वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि 1.5 चमचा मी या ठिकाणी स्पेशल मसाला टाकला आहे। याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केली आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल, तिथे जाऊन नक्की बघा। अर्धा चमचा मी या ठिकाणी गरम मसाला टाकला आहे। अगदी तेल सुटेपर्यंत पुन्हा आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे अशा प्रकारचा स्पेशल मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी कांदा लसूण मसाला टाकू शकता। त्याचबरोबर यामध्ये टाकलेले मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकतात। तर हे बघा, छान मसाल्यांनाही तेल सुटलं आहे। यामध्ये आता आपण भिजवलेले वाटाणे टाकायचे आहे। तर हे वाटाणे अर्धा कप होते, जे मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातले होते। साधारण 5 ते 6 तास तरी हे वाटाणे आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे। आता आपण यामध्ये 2 बटाटे मीडियम आकाराचे असे मोठे तुकडे करून ॲड करायचे आहे। आपण ही भाजी कुकरमध्ये करत आहोत, त्यामुळे शक्यतो बटाट्याचे असे मोठे तुकडे यामध्ये टाकायचे, नाहीतर खूप जास्त बटाटा शिजून जातो आणि मग तो तुटतो यामध्ये। त्यामुळे शक्यतो असे मोठे तुकडे करून टाकायचे आणि 2 ते 3 मिनिटासाठी या वाटणामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। आणि मग यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये ॲड केलेले आहे। सुरुवातीला आपण 1 ग्लास पाणी टाकूयात आणि याला छान मिक्स करायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करते। आता थोडंसं पाणी मला कमी वाटतंय, तर मी अजून अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकलं आहे। साधारण 1.5 ग्लास इतकं मी पाणी टाकलं आहे। पाण्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। याला एक उकळी आली की एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। तर कुकरचं झाकण लावताना नेहमी शिट्टी आधी काढून घ्यायची, झाकण असं लावून घ्यायचं आहे आणि मग शिट्टी लावायची आहे। हे बघा अशा प्रकारे आणि मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे वाफ निघाल्यावरच कुकरचं झाकण आपल्याला उघडून बघायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता तर्रीसुद्धा खूप छान आली आहे भाजीला। इथे भाजी मस्त रेडी झाली आहे। आता याला एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि वरून पुन्हा आपल्याला यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे। यामधला वाटाणा व्यवस्थित शिजला नसेल तर तुम्ही 1 शिट्टी अजून करून घेऊ शकतात। तर मी या ठिकाणी 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकली आहे। तर तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।